नमस्कार, मी मंजुश्री ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। चला तर आज आपण धाब्यावर मिळणारी अगदी झटपट तयार होणारी पण घरच्या साहित्यात कशी बनवायची अशी मशरूम मसाला रेसिपी शिकणार आहोत। तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण आपल्या रेसिपी अगदी झटपट तयार होणाऱ्या असतात आणि खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला टिप्स पण देत असते, त्यामुळे शेअर करायला अजिबात विसरू नका। तर सगळ्यात पहिले इथे आपण बटन मशरूम घेतलेले आहेत, ते अगदी कुठेही सहज मिळून जातात। तर इथे जे आहे ते आपण यावर 2 चमच आहे ते मैदा आपण मिक्स करून घेऊया, जेणेकरून आपले जे मशरूमवर जी काही माती चिपकलेली असते किंवा त्याची जी वरची स्किन असते ती अगदी झटपट निघून जाते। या पद्धतीने तुम्ही स्वच्छ करा, पटापट स्वच्छ होतात। तर इथे मी सगळ्या मशरूमला अगदी व्यवस्थित चोळून घेते मैदा, त्यामुळे त्यावरची जी काही माती आहे ती निघून जाईल। तर इथे पाहू शकता सगळ्या मशरूमला आपण व्यवस्थित मैदा लावून घेतला। त्यानंतर आपण ते पाण्यात टाकून घेऊया। तर इथे पाहू शकता तुम्ही त्यावरची सगळी माती व्यवस्थित निघालेली आहे। तरी पण आपण परत एकदा एका स्वच्छ पाण्यामध्ये परत मिक्स करून घेऊया, म्हणजे अगदी स्वच्छ होतील। त्यानंतर मी त्याचे 3-3 स्लाइस करून अगदी व्यवस्थित कट करून घेतलेले सगळे मशरूम। आता त्यामध्ये आपण मॅरिनेट करण्यासाठी 1 चमच जे आहे ते मी लाल तिखट टाकलेले आहे, अर्धा चमच मी हळद टाकलेले आहे। त्यानंतर आपण 1 चमच जे आहे ते यामध्ये मीठसुद्धा टाकून घेणार आहोत आणि मॅरिनेट केल्यामुळे चव अगदी छान लागते, त्यामुळे या पद्धतीने करून पहा। त्यानंतर आपण 1 चमच कसुरी मेथीसुद्धा टाकलेली आहे आणि 1 चमच गरम मसालासुद्धा यामध्ये टाकून घेतलेला आहे। तर त्यानंतर आपण थोडंसं लसूण आणि जिरे जे आहे ते सुद्धा कुटून यामध्ये टाकले आणि 2 चमच मी घरचं जे दही असतं ते सुद्धा यामध्ये टाकून घेतलं। आता हे सगळं मिक्स करून घेऊया आणि 10 मिनिटं आपण हे झाकून ठेवूया, म्हणजे ते छान मॅरिनेट होईल। त्यानंतर आपल्याला यासाठी लागणारा मसाला बनवायचा आहे। तर इथे मी तेल थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये कांदा टाकून घेतलेला आहे। त्यानंतर थोडंसं अद्रक टाकून घ्यायचं आहे, लसूण, 1 मिरची, थोडंसं जे आहे ते आपण मगज बी टाकून घेणार आहोत, थोडेसे काजू टाकून घेणार आहोत, कोथिंबीर आणि टोमॅटोसुद्धा एक घेतलेला आहे। ते सगळं मी व्यवस्थित भाजून घेऊया। त्यानंतर आपण त्यामध्ये बारीक करून घेतलेला आहे मिक्सरमधून। आता तेल गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये थोडासा खडा मसाला टाकून घेतलेला आहे। त्यामध्ये 2-3 मिरे, 1 विलायची, थोडंसं जे आहे ते दालचिनी टाकून घेतलेली आहे आणि मिक्सरला जे आपण मसाला बारीक करून घेतला तो सुद्धा यामध्ये टाकून घेऊया तेलामध्ये। तो छान भाजला का त्यामध्ये मी थोडीशी काश्मीरी लाल तिखट टाकली आणि गरम मसालासुद्धा टाकून घेतलेला आहे। आता हे छान तेल सुटेपर्यंत भाजून घेतल्यानंतर मसाले अगदी व्यवस्थित भाजले का मी 1 चमच त्यामध्ये जे आहे ते घरची मलाई जी असते ती सुद्धा टाकलेली आहे, त्यामुळे आपल्या भाजीला जे आहे ते अगदी छान क्रीमी टेक्स्चर येणार आहे आणि टेस्टला सुद्धा खूप भारी लागणार आहे। तरी ते पाहू शकता तुम्ही मसाल्याला अगदी छान तेल सुटलेलं आहे। त्यानंतर थोडंसं मी कोथिंबीर टाकली आणि नंतर आपण जे आहे ते जे मॅरिनेट केलेलं आहे ते आपण मशरूम टाकून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊ। त्यानंतर थोडंसं आपण त्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं आणि छान शिजू द्यायचं, म्हणजे मशरूम अगदी पटकन शिजून जातात। तर इथे पाहू शकता अगदी परफेक्ट आपली भाजी रेडी आहे। तर तुम्हीसुद्धा करून पहा, तुमची रेसिपी कशी झाली कळवायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब